नमस्कार सर्वांना. विहंगम हम्म. टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशनच्या ज्ञानबोध ज्ञानगंगा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आपण या कार्यक्रमामध्ये सध्या स्वामी दत्तावधूत यांच्या गूढ पुस्तकांचं वाचन करत आहोत. तर आता आपलं पुस्तक आहे भारतीय गूढ विद्या. यातला आजचा हा शेवटचा दिवस आहे. तर आज आपण सिद्ध योगांचा विहंगम सिद्ध योग हे प्रकरण आता वाचणार आहोत. बघा, स्वामींनी सुद्धा विहंगम हा शब्द किती आवडीनं वापरलेला आहे. विहंगमचा अर्थ पक्षाप्रमाणे गरुड झेपेने आकाशामध्ये विश्वामध्ये विहार करणे, की ज्याला खूप गती आहे, सर्वसामान्य नाहीये. पिपीलिका मार्ग आणि विहंगम मार्ग असे दोन मार्ग साधनेमधले सांगितलेले आहेत अध्यात्मामध्ये. म्हणजे हा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये पण आलेला आहे की विहंगम मार्ग आणि पिपीलिका मार्ग. पिपीलिका मार्ग म्हणजे मुंगीसारख्या हळूहळू गतीने जाणे आणि विहंगम म्हणजे पक्षासारख्या गरुड झेपेने विहार करणे आणि गतीने अध्यात्मामध्ये प्रगती करणे. तर आता इथं स्वामी काय सांगतायत त्यांच्या विहंगम सिद्ध योगाबद्दल हे आता आपण जाणून घेऊया. आतापर्यंत अनेक मार्गाचे विवरण आपण वाचले आहे. यापैकी कुठलाही एक किंवा अनेक मार्गाचे आचरण करून पूर्ण समाधी स्थिती प्राप्त झाल्यानंतर ऋषी सिद्ध महासिद्धांचा सिद्ध योग मार्ग सुरू होतो. बघा, हा अगदी अंतिम मार्ग आहे. सर्व मार्ग करून झाल्यानंतरचा हा अंतिम मार्ग आहे. निर्विकल्प समाधी स्थिती प्राप्त झाल्यानंतर योग मार्गाला दोन फाटे फुटतात व कुठल्या मार्गाने जावयाचे हाच निर्णय योग्याने स्वतःच घ्यायचा असतो. हे दोन फाटे म्हणजे स्वतःला परमात्म्यामध्ये विलीन करणे किंवा स्वतः परमेश्वर होणे, असे हे दोन मार्ग आहेत. असंख्य योगी पहिल्या मार्गाचा अवलंब करतात. ते काय करतात? स्वतःला परमात्म्यामध्ये विलीन करतात. परंतु लाखात एखादा योगी असा असतो की दुसऱ्या मार्गाचा अवलंब करतो, म्हणजे करतो परमेश्वर होतो. त्या मार्गाला सिद्ध योग किंवा विहंगम मार्ग म्हणतात. बघा, आपल्या चाललेले आहे की इतर छोटे मोठे कोणतेही शॉर्टकट न करता जो अतिशय महत्वाचा जो अंतिम मार्ग आहे त्या मार्गाचं ज्ञान भरभरून आपला या प्लॅटफॉर्मला मिळाले आहे. आणि केवळ मार्गदर्शन आणि ज्ञान नव्हे तर कित्येक साधकांकडून ती करून घेतल्या जात आहेत. जे जे साधक स्वतःहून पुढे येतात, वेळ देतात आणि ज्यांना ह्याचं महत्व समजलेलं आहे, जे याचं योगदान देतात आपल्या स्वतःच्या वेळेचं सेवेचं वेगवेगळ्या प्रकारे, तर त्यांना मॅडम मार्गदर्शन करून या गोष्टी करवून घेत आहेत. म्हणजे ही कल्पना रुजवणं ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. एवढी साधी सोपी कल्पना नाहीये ही की स्वतः परमेश्वर होणं. कारण आपण इतक्या जुन्या अजून रीतिरिवाजांमध्ये परंपरांमध्ये इतकं अडकलेलो आहोत की तो पडदा आपला बाहेर निघूच शकत नाहीये. इतका आपल्यावरती त्याचा खूप परिणाम झालेला आहे. म्हणजे दुसरा देव हा कोणतरी दुसरा आहे आणि आपण त्याचं भजन पूजन करायचं. म्हणजे ही द्वैत अवस्था ही आपल्या अजूनही आपल्या आहे. तर स्वतः परमेश्वर होणं म्हणजे अद्वैत स्वरूप आपलं स्वतःच स्वतः. तर ह्या मध्ये याचं ज्ञान दिलं जातं. तर तो एखादाच लाखात एखादा योगी असा असतो की तो दुसऱ्या मार्गाचा अवलंब करतो. या दुसऱ्या मार्गाला सिद्ध योग सिद्ध करून नवीन वेगळ्या विषारी वनस्पतीच्या रसाचे सिद्ध योग सेवन करतात. तसा सर्वाला भयानक आणि उग्र असतात. शरीरात असते वनस्पती रस पिऊन व अंगासून सिद्धी उत्साहाने समाधी लावून बघ. ही माहिती आपण प्रथमच वाचली की वेगवेगळे विषारी वनस्पतींचे रस सेवन पण
येतोय सर्वांना? तर या वनस्पती अतिशय भयानक आणि उग्र असतात. शरीरातील चर्म, अस्थि, मांस याचे सारे काही वितळून शरीर नष्ट होते. वनस्पतींचे रस पिऊन व अंगाला फासून सिद्धयोगी उन्हामध्ये समाधी लावून बसतो. वनस्पतींचा रस आपले कार्य करीत राहतो. काही दिवसातच मूळ शरीर नष्ट होते. त्या जागी 1.5-2 फूट उंचीचा एक गोळा दिसू लागतो. हा मांसाचा गोळा लिबलिबीत असतो. सूर्याच्या प्रखर किरणांनी तो तापून घट्ट होतो. अशा प्रकारे अंड्याच्या आकाराचा हा 1.5-2 फुटांचा गोळा 6 महिने उन्हामध्ये तापत असतो. 6व्या किंवा 7व्या महिन्यामध्ये तो गोळा फोडून आतून योगी 1 वर्षाच्या शिशूच्या रूपाने बाहेर येतो. त्याचे शरीर जरी 1 वर्षाच्या लहान मुलाचे असले तरी ज्ञान व सामर्थ्य पूर्वीचेच असते. त्यामुळे या योग्याला कशाचीही कमतरता पडत नाही. इतरांवर त्याला अवलंबून राहावे लागत नाही. या नवीन देहाद्वारे तो पुनश्च तपश्चर्या करू लागतो. बघा, म्हणजे या योग्याने स्वतःचा देह पूर्णपणे बदलवला आहे. वेगवेगळ्या वनस्पती वापरून संपूर्ण देह बदलवून घेतला आणि जे काही वय होतं ते वय कमी करून परत तो 1 वर्षाचा योगी झालेला आहे. आणि त्या योग्यानं त्याचं सामर्थ्य पूर्वीच ठेवून परत तपस्येला सुरुवात केलेली आहे. यानंतर आपण सूर्यविज्ञान याविषयी माहिती घेणार आहोत. सूर्यविज्ञान म्हणजे सूर्याच्या किरणांपासून जड चेतन पदार्थांची निर्मिती करणे. कशापासून? सूर्याच्या किरणांपासून. तपश्चर्येद्वारा योगी हे विज्ञान आत्मसात करतात. हे विज्ञान आत्मसात झाल्यावर योगी समस्त ब्रह्मांडाची निर्मिती करू शकतो. त्याला अशक्य असे काहीच राहत नाही. या सूर्यविज्ञानाची वाचकांना पुसटशी कल्पना येण्यासाठी काही उदाहरणे येथे देत आहे. समजा एखादा मनुष्य मृत झाला आहे. लोक त्याला स्मशानात नेतात व जातात. महायोगी या राखेपासून पूर्वीचाच मनुष्य सहज निर्माण करू शकतो. सूर्यविज्ञानामध्ये एवढे सामर्थ्य. बघा सूर्यविज्ञानाचं केवढं सामर्थ्य. समजा सूर्यविज्ञानात प्रवीण असणाऱ्या एखाद्या योग्याजवळ तुम्ही गेला, म्हणजे ह्या योग्याने ते ज्ञान आत्मसात केलेलं आहे. जन्मोनजन्मी तपश्चर्या करून हे सर्व ज्ञान मिळवलेलं आहे. या प्रवीण असणाऱ्या एखाद्या योग्याजवळ तुम्ही गेलात, तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत. त्या सर्व गोष्टी तुम्ही एखाद्या कागदावर लिहिल्या आहेत. सूर्यविज्ञानात प्रवीण असणाऱ्या योग्याला तुम्ही तो कागद वाचून दाखवला व तुमच्या प्रश्नांची उत्तरे विचारली तर तो पुढील प्रमाणे करू शकतो. काय करतात ते योगी? योगी प्रथम तुम्हाला तो कागद जाळण्यास सांगेल. त्याची झालेली राख तो फुंकून उडवून लावायला सांगेल. राख पूर्ण उडून गेल्यानंतर योगी तुमचा तोच कागद पुन्हा निर्माण करून तुम्हाला देईल. त्यावर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरेही लिहिलेली असतील. म्हणजे फक्त प्रश्नच नाही तर उत्तरासहित तो पहिलाच कागद तुम्हाला परत मिळेल. असं हे योग्यांचं सामर्थ्य आहे. कशामुळे? ते सूर्यविज्ञानामुळे मिळालेलं ते योग्यांचं सामर्थ्य आहे. आता किरात कुंभक याविषयी माहिती घेऊया. योगी किरात कुंभकासारख्या योगामध्ये प्रावीण्य मिळवतो. या साधनेद्वारा योगी सशरीर भिंतीतून आर पार जाऊ शकतो किंवा
भिंती पलीकडील एखादी वस्तू उचलून घ्यावयाची असल्यास तो सरळ भिंतीत हात घालून ती वस्तू उचलून घेऊ शकतो. असे योगी एखाद्या प्रचंड शिलेतही राहून आपली तपस्या करीत राहू शकतात. मला वाटते अशा काही कारणांमुळेच भारतात अनेक ठिकाणी शिळा पूजन होते. या ठिकाणी एखादा महायोगी शिळेत राहून तपस्या करीत असतो. बंगालमध्ये तारकेश्वर नावाचे स्थान आहे. येथे एक प्रचंड शिळा असून या शिळेलाच तारकेश्वर असे म्हणतात. आदिव्याधींनी गांजलेले लोक येथे येऊन राहतात. त्यांच्या समस्या निवारण होतात. रोगी लोकांना उशाखाली औषधी मोळ्या ठेवलेल्या आढळतात. हे सर्व कार्य भगवान तारकेश्वर करतात, म्हणजे त्या शिळेमध्ये राहणारे महायोगी करतात. केदारनाथला प्रचंड शिळाच आहे. मला वाटते या शिळेमध्येही कोणीतरी महान आत्मा तप करीत असावा. किरात कुंभकाने योगी देहासहित चैतन्य होतो. सिद्धयोगामध्ये योगी देहासहित परमात्मा होतो. त्याचा देह चैतन्य होतो. असा योगी जेव्हा पाण्यामध्ये बसून तपस्या करतो त्यावेळी तो स्वतः पाणीच होतो. म्हणजे योगी नदीत बसला की ती नदीच होतो. म्हणजे त्याला नदीचं स्वरूप प्राप्त होतो. समुद्रात बसला तर समुद्र होतो. शिळेत बसला तर शिळा होतो. आणि वायूमध्ये बसला तर देहासहित शून्य होतो. वायूपेक्षाही सूक्ष्म होतो. या सर्व गोष्टी तो देहासहित करू शकतो. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती करणे, पालन करणे अथवा विलय करणे या सर्व गोष्टी योग्याला करतलामलकवत घेऊन होऊन जातात. तो देहासहित महाशून्य होतो, परमेश्वर होतो. चराचरात अखंड ब्रह्मांडात तो भरून राहतो. भारत देश खरोखरच धन्य आहे की येथे असे देहधारी परमेश्वर आजही असून जनतेला सन्मार्गाला लावण्यासाठी विविध उपाय करीत आहेत. वरील सर्व वर्णन वाचून वाचकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल, तो म्हणजे या सर्व गोष्टी योगी शिकतात तरी कोठे? याचे उत्तर काय दिले बघा पुढे. कुठे शिकतात हे योगी हे सर्व? भारतात हिमालय, सह्याद्री, आबू, विंध्य, श्रीशैल्य, गिरनार इत्यादी पर्वतांमध्ये गुप्त रूपाने हजारो वर्षापासून तपस्या करणारे महान ऋषी आजही आहेत. यातील काही अगदी तरुण रूपात राहतात, परंतु त्यांचे वय हजाराहूनही अधिक असू शकते. तर काही पूर्वीच्या युगातीलही ऋषी समाधीस्थ आहेत. यापैकी हिमालयामध्ये राहणारे महायोगी या सर्व क्रिया योग्यांना शिकवतात. हिमालयामध्ये राहणारे महायोगी या सर्व क्रिया योग्यांना शिकवतात. पृथ्वी तलावर ज्यांनी निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त केलेली आहे अशाच योग्यांना येथे प्रवेश मिळतो. म्हणजे जे जे समाधीस्थ झालेले आहेत त्या योग्यांनाच तिथं प्रवेश मिळतो. बाकी सामान्य मानवाने संपूर्ण हिमालय पालथा घातला तरी हे चिरंजीव कालजयी महायोगी भेटत नाही. अर्थात एखाद्या भाग्यवानास भेटतातही, हा भाग वेगळा. हिमालयातील या चिरंजीव व कालजयी म्हणजे काळावर विजय मिळवलेले, कालजयी म्हणजे संपूर्ण काळ यावर विजय मिळवलेले कालजयी. चिरंजीव व कालजयी महायोगांच्या राहण्याच्या ठिकाणास ज्ञानगंज असे म्हणतात. आपल्याला ही माहिती मॅडमने पूर्वी दिली होती ज्ञानगंज मध्ये. येथे हजारो वर्षापासून महायोगी राहत असून पृथ्वी तलावरून येणाऱ्या योग्यांना उच्च दीक्षा येथे दिल्या जातात. असे म्हणतात की कैलास पर्वत, मानस सरोवर व कौशिक पर्वत या परिसरामध्ये हे गुप्त स्थान असून, कुठं आहे ज्ञानगंज? कैलास पर्वत, मानस सरोवर, कौशिक पर्वत या परिसरामध्ये हे गुप्त स्थान आहे. येथे अगदी सृष्टीच्या आरंभ कालापासून तो गत 1000 वर्षापर्यंतचे चिरंजीव योगी आजही वास्तव्य करून आहेत. यातील काही योगीच पृथ्वी तलावरून येणाऱ्या योग्यांना सिद्धयोग शिकवतात. यातले काही योग्यांचं काय काम आहे? पृथ्वीवरून जे येतात त्या योग्यांना सिद्धयोग शिकवणे. सामान्य मानवाला ही ठिकाणे दिसतच नाही,
कारण ते दृष्टीच्या पलीकडे आहेत. आपले जे डोळे आहेत त्याची क्षमता ही फार मर्यादित आहे. ज्या वेळेला आपल्याला भ्रुकुटी ध्यान किंवा इतर ध्यान प्रकार करून तिसरा नेत्र उघडला जातो, त्यावेळेलाच या गोष्टी दिसू शकतात. तोपर्यंत आपली दृष्टी ही अतिसामान्य आहे. मानवी डोळ्यांची जेवढी क्षमता आहे तेवढंच आपल्याला दिसू शकतं. असे म्हणतात की या स्थानांमध्ये राहणारे काही ऋषी 20 ते 25 फूट उंचीचे असून त्यांच्या अंगावरील प्रत्येक रोमही चैतन्यमय आहे. त्यांच्या केवळ दर्शनानेच प्रचंड ज्ञानाचा लाभ होतो. अशा महायोग्यांनाच परमेश्वर म्हटले जाते. नेपाळ व तिबेटच्या काही भागातही अशा योग्यांचे वास्तव्य आहे असे म्हणतात. सिद्ध योगाचा मार्ग न संपणार आहे. या मार्गात हजारो वर्षे शिकत राहावे लागते. दररोज नवीन ज्ञान, नवीन सामर्थ्य निर्माण होत असते. कुंडलिनी सहस्रार चक्रात पोहोचल्यानंतर मग खऱ्या अर्थाने सिद्ध योगाची सुरुवात होते. म्हणून आपल्याला चक्राध्यान हे महत्वाचं आहे. तर मॅडम चालू करतायत 22 डिसेंबर पासून. तर कुंडलिनी सहस्रार चक्रात पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थाने सिद्ध योगाची सुरुवात होते. त्यावेळी कुंडलिनी हे नाव संपते व सहस्रार चक्राच्या पुढील प्रवासाला मारुती असे म्हटले जाते. काय प्रवास आहे पुढचा? सहस्रार चक्राच्या पुढचा मारुती हा प्रवास आहे. येथून पुढे योग्याचा शून्यातून प्रवास सुरू होतो. ब्रह्मा विष्णू महेश अशा सर्व अवस्था ओलांडून योगी देहासहित परमेश्वर होतो. किती छान पुढच्या अवस्था दिलेल्या आहेत बघा ह्या. आता यानंतरच पुढचं प्रकरण आहे भारतातील अद्भुत नाडी ग्रंथ. नाडी ग्रंथांची माहिती काय देत आहेत बघू स्वामीजी आपल्याला. तो काळ कृतयुगाचा होता. सृष्टी रचनेस नुकताच प्रारंभ झाला होता. स्वयं परमेश्वर अनेक रूपांनी प्रकट झाला होता. एकोहम बहुश्याम म्हणजे मी एक आहे, अनेक व्हावे या संकल्पाबरोबर सृष्टी रचनेचा प्रारंभ झाला. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे यांची रचना झाली होती. नंतर ईश्वरी संकल्पानुसार अनेक ऋषी निर्माण झाले. स्वयंभू, अयोनिसंभव, त्रिकालज्ञ ऋषींनी भावी जग कसे असेल हे जाणून असंख्य ग्रंथांची रचना केली. बघा म्हणजे हे खरे सायंटिस्टच आहेत ना हे सगळे. म्हणजे त्यांनी रचना पण केली, भविष्यात काय कसं असावं यावर ग्रंथांचं लेखन पण केलं. यात नाडी ग्रंथ प्रमुख आहे. नाडी ग्रंथांमध्ये प्रत्येक व्यक्तीचे भविष्य तंतोतंत वर्तविलेले असते. हजारो वर्षापूर्वी ऋषींनी भावी काळात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवलेले आहे. त्याची अचूकता पाहून आश्चर्य वाटते. इतकेच नव्हे तर त्या ऋषींना भविष्य कथन करताना ज्या व्यक्तीचे भविष्य कथन करीत आहेत ती व्यक्ती केव्हा आपले भविष्य जाणून घेण्यास येईल याचे सुद्धा ज्ञान होते. त्यामुळे काही ठिकाणी वर्तमान काळात भविष्य वर्णन केलेले आहे, तर काही ठिकाणी अर्धवट भविष्य सांगून या पुढील भविष्य अमुक वर्षांनी वाचावे असा स्पष्ट आदेश दिलेला आहे. हा नाडी ग्रंथाचा उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथामध्ये आलेला होता बघा. तर उत्तर हिंदुस्थानात या ग्रंथांना संहिता असे म्हणतात, तर दक्षिण हिंदुस्थानात या ग्रंथांना नाडी ग्रंथ असे म्हणतात. नाडी ग्रंथ एकूण किती आहेत हे समजायला मार्ग नाही. तरी पण जी नावे ऐकण्यास मिळतात त्याप्रमाणे एकूण 17-18 तरी नाडी ग्रंथ असावेत. त्याची नावे पुढील प्रमाणे आहेत. 18 नावं दिलेली आहेत. ईश्वर नाडी, वशिष्ठ नाडी, शुक नाडी, बुध नाडी, ध्रुव नाडी, शुक्र नाडी, भृगु नाडी, सूर्य नाडी, नंदी नाडी, काक नाडी, नारद नाडी, अगस्त्य नाडी, कौशिक नाडी, चंद्र नाडी, अरुण नाडी, सत्य नाडी, भीम नाडी आणि अत्री नाडी. तर मला वाटतं हे अगस्त्य नाडी ग्रंथचं नाव कुठंतरी ऐकायला मिळतं अधूनमधून. ईश्वर नाडी, वशिष्ठ नाडी आणि अगस्त्य नाडी हे ग्रंथ तमिळनाडू राज्यातील मयूरम येथे असून काक नाडी आणि काका भुजंदर नाडी हा ग्रंथ पूर्वी तंजावूर येथे होता. तेथून तो ग्रंथ कुंभकोणम येथे हलवण्यात आला.
सुमारे 100 वर्षापूर्वी कुंभकोणम येथे काकनाडी किंवा काकाभुजंदर नाडी हा ग्रंथ होता. परंतु सध्या मात्र तो तेथे नाही. या ग्रंथाविषयी खूप ठिकाणी चौकशी करूनही या ग्रंथाचा ठाव ठिकाणाच मिळत नाही. तर बुधनाडी बेंगलोर येथे आहे असे म्हणतात. दिल्ली व मेरठ येथेही नाडी ग्रंथ असल्याची माहिती मिळते. त्यानंतर ईश्वर नाडीविषयी सांगितलेलं आहे. तंजावूर जिल्ह्यातील कुंभकोणम व मायावरम या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून सुमारे 40 ते 45 किलोमीटर अंतरावर वैद्येश्वरन कोईल या गावी ईश्वर नाडी नावाचा ग्रंथ आहे. नाडी ग्रंथ वाचणारा पंडित प्रथम अंगठ्याचा ठसा घेतो. या ठशावरून तो तुमच्या भविष्याचे पान शोधून काढतो. तदनंतर तो तुम्हाला तुमचे नाव, तुमच्या आई वडिलांचे नाव, तुम्हाला किती भाऊ बहीण आहेत इत्यादी सर्व माहिती सांगतो. ही सर्व माहिती बरोबर आल्यानंतर पुढील भविष्य वाचण्यास सुरुवात करतो व मृत्यूपर्यंत सर्व भविष्य अचूक सांगितले जाते. यामध्ये तुम्हाला किती मुलगे व किती मुली होणार हे सुद्धा अचूक सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीला दुःख व क्लेश असतील तर पूर्वजन्मीच्या कुठल्या पापकर्मामुळे हे दुःख व क्लेश भोगावे लागत आहे व त्यावर उपाय काय हे सुद्धा सांगितलं जातं. अशी ही ईश्वर नाडी आहे. आणि आता काकनाडी किंवा काकाभुजंदर नाडी. या ग्रंथात इतर नाडी ग्रंथाप्रमाणे असंख्य मानवांची व्यक्तिगत भविष्य असून विशेष म्हणजे काकाभुजंदर ऋषींनी या ग्रंथात जागतिक भविष्यही लिहिलेली आहेत. खूप प्रयत्न करूनही मद्रास, तंजावूर, काकीनाडा, कुंभकोणम येथे या ग्रंथाचा शोध लागू शकला नाही. परंतु त्या भागातील लोक जे सांगतात त्याचा सारांश पुढील प्रमाणे आहे. 1800 नंतर जगामध्ये प्रचंड वेगाने वैज्ञानिक प्रगती होऊन इसवी सन 2000 सालापर्यंत मानवाने प्रगतीची परिसीमा गाठलेली असेल असे त्या ग्रंथातलं विवेचन. परंतु या वैज्ञानिक प्रगतीबरोबर मानव धर्म विसरेल व ऐहिकतेलाच सर्वस्व मानवून लागेल. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी तो शंका घेऊ लागेल. मानवता विसरून जाईल. मानव महत्वाकांक्षी व भयंकर अहंकारी बनेल. त्यामुळे सृष्टीवर शासन करणाऱ्या असंख्य देवी देवतांचे कोप होऊन पृथ्वीवर प्रलयंकारी स्थिती निर्माण होईल. 1998 ते 2020 या काळात प्रचंड क्रांती होऊन प्रचंड नरसंहार होईल. बघा 98 ते 20 मधला कालखंड सांगितला जो काही होऊन गेलाय आणि याच्यामध्ये अशा घटनाही बऱ्याच घडून गेलेल्या आहेत. 1986 ते 2026 या काळात ठिकठिकाणी भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखी उद्रेक आणि चक्रीवादळे होऊन प्रथम ईश्वरी कोपाच्या सूचना मानवास मिळतील. बघा 2026 पर्यंत काय दिलेलं आहे. भूकंप बघितला आपण कुठं कसे होत आहेत बाहेरच्या देशामध्ये. भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखी उद्रेक, चक्रीवादळे पण खूप मोठी मोठी झाली. ईश्वरी प्रकोपाच्या सूचना मानवास मिळतील. याने मानव शहाणा न झाल्यास, बघा म्हणजे या सूचना आहेत. काय आहेत या सूचना? की मानवानं शहाणं व्हावं म्हणून आपल्याला ही पृथ्वी माता सावध करते. न शहाणा झाल्यास 1996 ते 2020 या काळात प्रचंड नरसंहार होऊन पृथ्वीवरील 80% जनसंख्या नष्ट होईल. 2020 पासून नवीन मन्वंतर सुरू होईल. या नवयुगातील मानव धार्मिक, सज्जन आणि मानवतावादी असेल. बघा थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं, परंतु कोविडचा जो काही कालखंड गेला तो अतिशय नरसंहारच त्याला म्हणता येईल असा तो झालेला आहे. म्हणजे बघा स्वामीजींनी सांगितले की या काकाभुजंदर नाडी ग्रंथामध्ये अनेक हजारो वर्षापूर्वी हे लिखाण करून ठेवलेलं आहे. आगामी काळात घडणाऱ्या या महाक्रांतीमध्ये पृथ्वीवरील अनेक देश नकाशावरूनच पुसले जातील. तर काही युद्धांमध्ये बेचिराग होतील. बघा चाललेत आता युद्ध. हिमालय पर्वतावरील बर्फ वितळून त्याचे पाणी विंध्य पर्वतापर्यंत येईल असेही या ग्रंथात सांगितले असल्याचे सांगतात. काका भृशुंडी किंवा काका भुजंदर यांनी लिहिलेल्या भविष्याप्रमाणे इतर काही योग्यांनीही जागतिक भविष्य लिहिलेली आहेत. तीही जवळजवळ एकसारखीच आहेत.
अनेक योग्यांशी जागतिक भविष्याविषयी चर्चा केली असता 1995 ते 2020 पर्यंतचा काळ क्रांतिकारक असल्याचे सर्वजणच सांगतात. या काकनाडी ग्रंथात असेही लिहिलेले आहे की आगामी काळात चंद्र पूर्ण रूपेण प्रकाशित राहील, म्हणजे अमावस्या होणार नाही. बघा केवढा मोठा बदल आहे हा. आगामी काळात काय होईल, चंद्र हा जास्त प्रकाशित राहील, त्या चंद्राच्या कला बदलत जातात. तसं न होता अमावस्याच होणार नाही, चंद्राच्या कला असणारच नाहीत. तसेच पृथ्वीवरील महिना 16 दिवसांचा असेल. आता जो 30 दिवसांचा आहे तो किती, 16 दिवसांचा असेल असेही म्हटलेले आहे. परंतु या घटनांचा कालखंड निश्चित कोणता ते मात्र सांगता येत नाही. स्वामी दत्तावधूतांनी अजून एक भविष्यवाणी, यांची एक भविष्यवाणी म्हणून अजून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पण डिटेलमध्ये सगळं अशाच प्रकारचं भविष्य स्वामी दत्तावधूतांनी सुद्धा लिहिलेलं आहे. ते एक वेगळं पुस्तक आहे. परलोक विश्व म्हणून पुढचं प्रकरण आहे, ते आपण वाचूया. पृथ्वीवरील मानवाचे जीवन म्हणजे एक पाठशाळा असून सुख दुःख, हानी लाभ, मान अपमान, जय पराजय, संपत्ती विपत्ती अशा विविध मार्गांनी परमेश्वर माणसाला शिक्षण देत असतो. पृथ्वीवरील विविध योनीतून तसेच पृथ्वी बाहेरील अनेक चांगल्या वाईट लोकांतून या पृथ्वीवर आत्मे मनुष्य योनीत जन्म घेत असतात. त्यामुळे प्रत्येक माणसाची बुद्धी वेगवेगळी असते. का असते बुद्धी वेगवेगळी प्रत्येक माणसाची? कारण वेगवेगळ्या ठिकाणाहूनच तो आत्मा आलेला आहे, त्यामुळे त्याची बुद्धी कशी समान असेल. विविध वेगवेगळ्या योनीतून पृथ्वीच्या बाहेरून हे आत्मे येतात आणि मग पृथ्वीवर जन्म घेतात, त्यामुळे त्यांची बुद्धी समान असू शकत नाही. पृथ्वीवरील माणसाचे आचरण, त्यांच्यातील प्रवृत्ती याचकडे जाणीवपूर्वक दृष्टिक्षेप टाकल्यास मृत्यूनंतर तो कुठल्या लोकात जाईल हे सहज लक्षात येते. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील माणसामधील सद्गुण व दुर्गुणांकडे एक सहज दृष्टिक्षेप टाकून त्यावर चिंतन केल्यास हा मनुष्य पूर्वजन्मी कोण होता किंवा कुठल्या स्तरावरून हा पृथ्वीवर जन्माला आला हे लक्षात येईल. पृथ्वी ही एक शिक्षण संस्था आहे. कशाला आलोय आपण इथं पृथ्वीवरती? शिक्षण घ्यायला आलोय, लर्निंग साठी आलोय. आपल्या मॅडम काय सांगतात, वेगवेगळ्या प्रकारचं लर्निंग करण्यासाठी आलो आणि ते लर्निंग नाही झालं तर परत आपल्याला जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे जे काही शिकलोय, जे काही शिकायचं आहे ते शिकून आपल्याला पुढच्या स्टेप्स घ्यायच्या असतात, तिथंच अडकून पडायचं नसतं. पृथ्वी ही एक शिक्षण संस्था आहे. येथे मानवाने सद्गुण शिकावे आणि परलोकातील आनंदमय लोकात प्रवेश करावा, अशी ईश्वराची इच्छा असते. यासाठी परोपकार, ईश्वर चिंतन एवढ्या 2 गोष्टी पुरेशा असतात. याहून अधिक सद्गुण प्राप्त केल्यास मनुष्य संत बनतो. या उलट स्वार्थ, लोभ, क्रोध, अहंकार अशा दुर्गुणांच्या अधीन मनुष्य झाल्यास त्याची अधोगती होते. त्याला पुनश्च पशुयोनीत जन्म घ्यावा लागतो किंवा भूत प्रेतादी अंधकारमय विश्वात त्याला हजारो वर्षे खितपत पडावे लागते. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की पृथ्वीवरील मनुष्य स्वेच्छेने ऊर्ध्व किंवा अधोगतीला जाऊ शकतो. बघा, हे कोणाच्या इच्छेनं चाललंय हे सगळं? त्या मनुष्याच्या इच्छेनंच चाललंय. तो जसं वागेल, तो जसं कर्म करेल, जे जे गुण अवगुण अंगी बाणवेल आणि समजून पण त्याने जर सुधारणा नाही केली तर तो ऊर्ध्व जाणार का अधोगतीला जाणार हे त्या मनुष्याच्याच हातात आहे. मृत्यूनंतर ज्या परलोक विश्वात मनुष्याला जावे लागते ते विश्व कसे आहे ते आता पाहू. तर हे आपल्याला माहित असलेल्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत, इतर लोकांना माहित नाहीयेत, परंतु विहंगमच्या साधकांना मात्र या सर्व माहित आहेत. याच्यामध्ये लोक दिलेले आहेत सगळे, पहिल्या लोकापासून 9वा लोक दिलेला आहे आणि शेवटचा 0 लोक दिलेला आहे, की जे आता मॅडमनी आपल्याला सर्वांना ध्यान करायला सांगितलेलं आहे. चला मानवी चेतनेच्या पलीकडे. आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे लोक दिलेले आहेत ते स्वामींनी इथं वर्णन केले आहेत. त्यात जे वेगवेगळे व्हिडिओ आहेत, वेगवेगळे आयाम आहेत, त्या आयामांमधलं वर्णन याच्यामध्ये थोडक्यात आलेलं आहे. तर आता पहिला लोक आहे, हा लोक पृथ्वीला अगदी चिकटून आहे. या लोकामध्ये भयंकर अंधकार आहे. करोडो वर्षापासून या लोकामध्ये सूर्याचा एक किरणही पोहोचलेला नाही. याला प्रेत लोक असेही म्हणतात, म्हणजे 4th डायमेन्शन.
पृथ्वीवरील दुष्ट व राक्षसी प्रवृत्तीचे लोक येथे विविध प्रकारच्या यातना भोगत असतात. खून करणे, दरोडे घालणे, अत्याचार करणे, दहशत निर्माण करणे असे प्रकार करणाऱ्या लोकांना मृत्यूनंतर या लोकात यावे लागते. या लोकातील पापी आत्म्यांचे आकार अतिशय भयंकर असतात, की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. एकदा का मनुष्याचा आत्मा या लोकात आला की हजारो वर्षे त्याची सुटका होत नाही. यातून एखाद्याला त्याच्या कृतकर्माचा पश्चाताप झाला तर ईश्वरी नियमानुसार त्याला गिधाड, घुबड, वटवाघूळ, गाढव, बैल, घोडा अशा प्रकारचा जन्म प्राप्त होतो. काही आत्म्यांची तर अशी परिस्थिती होते की ते ज्या जागी मृत झाले त्याच जागी हजारो वर्षे चिकटून राहतात. या पहिल्या लोकामध्ये लाखो वर्षापासूनचे जीव अद्याप यातना भोगत आहेत. बघा, चौथा लोक आहे ना, तो फार 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 अवघड आहे आणि त्याच्यात एकदा गेले की लाखो वर्षे त्यातून सुटका होत नाही. जे खून दरोडे करतात, अत्याचार करतात, दहशत करतात असे लोक या आयामामध्ये जातात. त्यानंतर दुसरा लोक. हा दुसरा लोकही पहिल्या लोका इतकाच अंधकारमय आहे. पृथ्वीवर जे लोक घमेंड, फसवणूक, चोरी, विश्वासघात, लाच घेणे, स्त्रियांची अब्रू लुटणे, कारस्थान करणे अशा गोष्टी करतात, तसेच जे लोक लोभी व स्वार्थी आहेत, अशा सर्व लोकांची रवानगी मृत्यूनंतर या लोकात केलीच जाते. पेरावे तसे उगवते. हा न्याय ईश्वराच्या सृष्टीत सर्वत्र लागू आहे. पृथ्वीवर केलेल्या वाईट कर्माची फळी भोगण्यासाठी मनुष्यांना या लोकात यावे लागते. या लोकातील आत्म्यांनाही हजारो वर्षे सद्गती प्राप्त होत नाही. या लोकातील काही आत्मे तर पृथ्वीवरील शिळांमध्ये वास्तव्य करून असतात. अशा प्रकारे पृथ्वीवरील 60-70 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे लोक सत्कर्म न करता दुष्कर्मे करतात, अशा सर्व लोकांना मृत्यूनंतर हजारो वर्षे यातना भोगाव्या लागतात. त्यानंतर आहे तिसरा लोक. रात्रीच्या वेळी एखाद्या खोलीमध्ये जेवढा अंधार असतो त्यापेक्षा थोडा दाट अंधकार या तिसऱ्या लोकांमध्ये असतो. पृथ्वीवर ज्यांना आम्ही भूते म्हणतो ती प्रत्यक्षात या तिसऱ्या लोकातील पिशाच्चे असतात. ही पिशाच्चे पृथ्वीवरील दुर्मळ मनाच्या मानवांना पकडतात आणि त्रास देतात. बघा, म्हणजे ज्याचं मन दुर्बल आहे त्यालाच ते पकडतात, इतर कोणाला पकडत नाही. पृथ्वीवर जे लोक जारण मारण किंवा भूत प्रेतांना अधीन करून घेणे अशा प्रकारच्या साधना करतात, असे सर्व लोक या प्रांतात येऊन राहतात. काही शतके शिक्षा भोगल्यानंतर येथील आत्म्यांना परोपकाराची संधी दिली जाते. ज्यांना अशी संधी मिळते ते पृथ्वीवर काही लोकांच्या अंगात संचार करून लोकांना मार्गदर्शन करतात. बऱ्याच वेळेला हे आत्मे विविध देवी देवतांची नावे सांगतात. काय सांगितलं इथं? बऱ्याच वेळेला हे आत्मे विविध देवी देवतांची नावे सांगतात. ते देव असतात का? नाही, ते आत्मे असतात. त्यामुळे भक्तांना असे वाटते की माध्यमाच्या मार्फत आपल्याशी श्रेष्ठ आत्मा बोलत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र हे तिसऱ्या लोकातील एक पिशाच्च असते. तिसऱ्या लोकातील आत्मे हे द्वेष, मत्सर करणारे, कपटी, स्वार्थी, आसुरी, महत्वाकांक्षा बाळगणारे असतात. वृद्ध, बेढब, कुरूप, जराजर्जर अशा अवस्थेत हे लोक अंधाऱ्या गुहांमधून राहतात. कमकुवत मनाच्या मनुष्यावर हे आत्मे आपला प्रभाव गाजवितात. पृथ्वी तलावरील दारू पिणारे लोक, वेश्या, गुन्हेगार, कसाई अशा लोकांवर तिसऱ्या लोकातील पिशाच्यांचा खूप प्रभाव असतो. तिसऱ्या लोकातील ही पिशाचे सतत भांडत असतात, एकमेकांना घाणेरड्या शिव्या देत असतात, मारामाऱ्या करीत असतात. पृथ्वीवरील मानवांमध्ये भांडणे, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, लोभ आणि स्वार्थ, कंजूसपणा इत्यादी दुर्गुण ते निर्माण करतात. पृथ्वीवरील काही तांत्रिक भूतांना आपले गुलाम करून सामान्य जनांना अनेक चमत्कार दाखवतात. अशा तांत्रिक लोकांना या लोकात येऊन इतर तांत्रिकांचेच गुलाम व्हावे लागते. जीवात्म्याचा येतपर्यंतचा प्रवासास धूम्रयान मार्ग असे म्हटले जाते. आता चौथा लोक. या चौथ्या लोकातील वातावरण अगदी पृथ्वीसारखे आहे. पृथ्वी तलावर ज्यांनी पाप केले नाही परंतु फारसे पुण्यही केले नाही अशा जीवांना या लोकात यावे लागते. ज्या मार्गाने आत्मे या लोकात येतात त्या मार्गास पितृयान मार्ग असे म्हणतात. त्यामुळे या लोकांना पितृलोक असे सुद्धा म्हणतात. हा लोक खालील अधोलोक
व वरील स्वर्गलोक यांच्या मध्यावर आहे. त्यामुळे या लोकाला ब्रह्मांडाची नाभी असेही म्हटलेले आहे. पृथ्वी तलावरील कुटुंबवत्सल जीव या लोकात येऊन राहतात. येथे त्यांचे असंख्य नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही भेटतात. पृथ्वीवरील त्यांचे वंशज जेव्हा त्यांची आठवण काढतात, त्यांच्या नावाने प्रार्थना, दान, धर्म इत्यादी करतात, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. येथील लोक आपापल्या धर्मानुसार प्रार्थना करीत असतात. येथे मंदिर, मस्जिद, अशी चर्च, अशी प्रार्थना स्थळे सुद्धा आहेत. चौथ्या लोकातून पाचव्या लोकाच्या दिशेने जसजसे वर जावे तसतसे वातावरण शांत आणि सुंदर होऊ लागते. या वातावरणात काही महात्मेही राहतात. ते येथील आत्म्याच्या उद्धारासाठी प्रयत्न करतात. चौथ्या लोकाच्या अगदी शेवटी एक नदी असून या नदीला वैतरणा म्हणजे तरुण जाण्यास कठीण असे नाव दिलेले आहे. ही नदी पार केल्यावर स्वर्ग लोकाची सुरुवात होते. आता पाचवा लोक. पृथ्वी तलावर जे लोक दानधर्म करतात, परोपकार करतात, असे आत्मे वैतरणा नदीच्या किनारी आल्यानंतर तेथे त्यांना एक गाय दिसते. या गायीच्या शेपटीला धरून आत्मा तरुण जाण्यास कठीण अशी वैतरणा नदी पार करतो व स्वर्गलोकात प्रवेश करतो. पृथ्वी तलावर जे लोक सत्पुरुषांची सेवा करतात, असे आत्मे आपले इहलोकातील वास्तव्य संपवून जेव्हा वैतरणेच्या किनारी येतात, तेव्हा या नदीतून एक हात बाहेर येतो व तो या आत्म्याला वैतरणा नदी पार करून देतो. पृथ्वीवरील सर्वसाधारण पुण्यवान माणसाचा स्वर्ग प्रवेश जरी अशा प्रकारे होत असला तरी हा काही नियम नाही. काही अतिपुण्यवान आत्मे स्वतःच्या पुण्य प्रभावाने सरळ 6व्या किंवा 7व्या लोकात सुद्धा जाऊ शकतात. परमेश्वराची ज्या रूपाने ते लोक भक्ती करीत असतात, त्या रूपाचे त्यांना दर्शन होते. पृथ्वीवरील एखादा महात्मा जेव्हा समाधी घेतो, तेव्हा स्वर्ग लोकामध्ये फार मोठा उत्सव साजरा केला जातो. अशा महान आत्म्याच्या स्वागतासाठी कनिष्ठ स्वर्गलोक, स्वर्गलोक व उच्च स्वर्गलोकातील अनेक महात्मे एकत्र येऊन या महान आत्म्याचे स्वागत करतात. या पाचव्या लोकात आल्यानंतर पुनश्च पृथ्वी लोकावर जन्म घेण्याची इच्छा सुद्धा होत नाही. पाचव्या लोकापासून स्वर्गलोकाला सुरुवात होते. हे लोक अत्यंत प्रकाशमय असल्याने त्यांना दिव्य लोक असेही म्हणतात. येथील आत्मे सुंदर, तेजस्वी आणि तरुण असतात. पृथ्वीवरून जो आत्मा येथे येतो त्याला येथे आल्यानंतर सुंदर, तेजस्वी व चिरयौवन असे दिव्य रूप प्राप्त होते. पृथ्वी तलावर जे लोक प्रेम, परोपकार, निस्वार्थ सेवा व भक्ती करणारे असतात, अशा आत्म्यांचा या लोकात प्रवेश होतो. ज्या मार्गाने आत्मे पाचव्या किंवा त्याहून उच्च अशा स्वर्गलोकात जातात, त्या मार्गाला देवयान मार्ग असे म्हणतात. या पाचव्या लोकात आल्यानंतर एका सुंदर व विशाल भवनामध्ये नूतन प्रवेश करणाऱ्या आत्म्यास विश्रांती घेण्यास सांगितले जाते. तेथे या आत्म्याला समाधीचा अनुभव येतो. या समाधीतून तो जेव्हा उठतो तेव्हा त्याला दिव्य स्वरूप प्राप्त झालेले असते. पाचव्या लोकातील आत्मे परोपकाराचे कार्य करतात. पृथ्वीवरील सन्मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ते सहाय्य करतात. काय काम आहे ह्या पाचव्या लोकातील आत्म्यांचं? पृथ्वीवर सन्मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला सहकार्य करणे. पण आपल्याला ते ऊर्जा समजून आल्या पाहिजेत. आपल्याला कोण मदत करते, कसं करते, ही ऊर्जा चांगली आहे का वाईट आहे, या गोष्टी ध्यानानं साध्य होतात. नित्य ध्यानात जर असेल तर आपल्याला मदत करणाऱ्या या ऊर्जा, चांगल्या वाईट ऊर्जा ओळखून आपण त्यांची मदत सुद्धा घेऊ शकतो. पाचव्या लोकामध्ये यक्ष, किन्नर, अप्सरा अशा देवदेवताही राहतात. येथील सर्व वातावरण दिव्य, प्रकाशमय, आनंदमय, सौंदर्यमय आहे. येथे विविध रंगाचे पक्षी आहेत. त्यांच्या शरीरातून प्रकाश किरणे बाहेर पडत असतात. येथे मोठमोठे जलाशय सुद्धा आहेत. या जलाशयातील पाण्यातून निळ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडत असतो. येथे केव्हाही रात्र होत नाही. येथील प्रकाश शीतल आणि उत्साहवर्धक असतो. संगीत व नृत्य या विषयावर येथे विविध प्रयोग केले जातात. येथील पशुपक्षी सुद्धा दिव्य देहधारी असतात. येथील जमिनीवर अत्यंत सुंदर अशी हिरवळ असते. या हिरवळीवरून प्राणी, पशु किंवा मनुष्य जरी चालले तरी तेथील हिरवळ तुडवली जात नाही किंवा त्या हिरवळीचे काही नुकसान होत नाही. येथील गाय, वाघ, सिंह, बकरी एकत्र राहतात. त्यांच्यात वैरभाव नसतो.
येथील आत्मे आपल्याला हवे तसे भवन केवळ संकल्पाने तयार करतात. बघा, संकल्प आपल्याला 5व्या आयामात सुद्धा संकल्प आहे. 5व्या लोकातले लोक सुद्धा संकल्पाने भवन तयार करतात. कोणी कोणी आज संकल्प केले, रिवाइज केले? अर्चना मॅडम, बघा किती आपल्याला बरोबर पुरेपूर संबंध लागणाऱ्या गोष्टी येत आहेत. आजच आपण प्रतिपदा करतोय सर्वजण. संकल्पाचा इथं विषय पण आला आणि जे आयाम चाललेले आहेत आणि मॅडम जो सोमवारपासून कोर्स सुरू करणार आहेत, ज्यासाठी आपल्याला हे सर्व व्हिडिओ बघायला सांगितले, बरोबर ती माहिती आपल्या समोर आलेली आहे. ऊर्जा अशी आपल्याला मदत करत असते. छान सुलक्षणा मॅडम, संकल्प सर्वांनी करून रिवाइज पण केले असतील. तर असे हे 5व्या आयामामध्ये हे आत्मे, येथील आत्मे आपल्याला हवे तसे भवन केवळ संकल्पाने तयार करतात. त्यामुळे म्हणजे बघा, आता आपल्याला जर आपण 3ऱ्या आयामात आहोत, आता जर आपण हे सगळं शिकून घेतलं तर आपल्याला प्रवास किती पटकन होईल आणि तिथं गेल्यावर कोणत्याही गोष्टी अवघड जाणार नाहीत. म्हणून मी फार पूर्वीपासून म्हणते की मॅडम आपल्याला या जन्मातलं नाही तर अनेक पुढच्या जन्मातलं जे महत्वाचं ज्ञान आहे ते ह्या आमच्या प्लॅटफॉर्मला नेहमी देत असतात. ते असं वेळोवेळी त्याचा अनुभव येतो. तर त्यामुळे काही आत्मे तर जलाशयावर तरंगती घरे निर्माण करून राहतात. कधी कधी येथील आत्मे फुलांच्या शय्येवर विश्राम करतात. आता काल आपण जे ध्यान घेतलं व्हिज्युअलायझेशनचं, ते यासाठीच होतं की आपल्या आपल्या क्षमता कशा वाढलेल्या आहेत, आपल्या इंद्रियांच्या क्षमता कशा आहेत आणि आपण ते 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 इंद्रिय किंवा त्याच्या जे स्पर्श ज्ञान किंवा गंध ज्ञान, नाकाचं ज्ञान त्या त्या वेळेला आपल्याला जर व्हिज्युअलाइज करता आलं तर आपल्याला त्या क्षमता बुद्धीच्या शरीराच्या वाढून आपण त्या त्या गोष्टी अट्रॅक्ट करतो आणि आपल्या बुद्धीची तेवढी क्षमता वाढते, शरीराची तेवढी क्षमता वाढते, तेवढी स्पंदनं आपली आपल्या शरीरातून निसर्गामध्ये सोडली जातात आणि त्या गोष्टी आपल्याला आपोआप आपण अट्रॅक्ट करू शकतो. आणि त्या कालच्या ध्यानानुसार आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याचे, जसं पूर्वी मॅडमने आपल्याला शिकवले तसे स्वतःच्या आयुष्याचे व्हिडिओ बनवायचे आहेत की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत. फक्त त्या हव्या असताना त्याचा परिणाम काय भविष्यात होईल याचा विचार करून सर्व गोष्टी आपण निवडायच्या आहेत आणि त्यानुसार व्हिडिओ करून त्याच्यामध्ये 5 सेन्स ऑर्गन वापरून हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक आपल्याला करायचं आहे. त्याची एक आपली परत आपल्याला हे व्हावी, आपली परत परत उजळणी व्हावी म्हणून मी खरं काल ते घेतलं. तर आता हे संकल्प आपण जर नेहमी केले आत्ताच इथं, तर आपल्याला पुढच्या या 5व्या आयामामध्ये ह्या गोष्टी काहीच अवघड जाणार नाही. तर 5व्या लोकातून उच्च अशा श्रेष्ठ लोकातील महात्मे वारंवार या 5व्या लोकाला भेट देतात व तेथील आत्म्यांच्या ज्ञानात भर टाकतात. अशा श्रेष्ठ आत्म्यांच्या दर्शनाने 5व्या लोकातील आत्म्यांची सूक्ष्म शरीरे अधिक पावन होतात व 6व्या लोकामध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने त्यांची प्रगती होते. ध्यान, ईश्वर चिंतन व स्वतःची आध्यात्मिक प्रगती या व्यतिरिक्त 5व्या लोकातील आत्म्यांना काही कामानिमित्त वरच्या किंवा खालच्या लोकात पाठवले जाते. अशा वेळी त्यांना एक दिव्य कवच दिले जाते. या कवचाचा उपयोग असा होतो की जेव्हा खालच्या लोकात जातात तेव्हा खालच्या लोकातील वातावरणाचा त्यांना काहीही त्रास होत नाही व ते जेव्हा वरच्या लोकात जातात तेव्हा वरच्या लोकातील दिव्य तेज सहन करण्याची क्षमता त्यांच्या अंगी येते. 5व्या, 6व्या, 7व्या लोकातील आत्मे अशा प्रकारे परोपकाराचे कार्य करण्यासाठी संपूर्ण विश्वभर फिरत असतात. यावरून परोपकाराचे महत्व सहज लक्षात येईल. बघा किती महत्व सांगितलेलं आहे परोपकाराचं. म्हणजे 5व्या, 6व्या आणि 7व्या आयामात केलं तरी सुद्धा ज्यांना परोपकार करायचा आहे, म्हणजे परोपकार हा दुसऱ्यांसाठी केला तरच माणसाची, व्यक्तीची प्रगती होते आणि ते करण्यासाठी परत परत आपल्याला यावंच लागतं. आणि हे जर करायचं असेल ते तीच सुरुवात जर आपण या 3ऱ्या आयामात, 3rd डायमेन्शन मध्ये मानवी जीवनात सुरुवात केली तर आपल्याला पुढे ह्या सर्व गोष्टी सोप्या जाणार आहेत. तर आता आहे 6वा आयाम. 5व्या लोकातील सौंदर्याचे वर्णन करतानाच मानवी बुद्धीची परिसीमा होऊन जाते. तेथील सुख, शांती व आनंद अप्रतिम आहे, याचे वर्णन शब्दांनी करता येणार नाही.
5व्या लोकाला कनिष्ठ स्वर्गलोक असे म्हणतात, तर 6व्या लोकाला श्रेष्ठ स्वर्गलोक असे म्हणतात. 4थ्या लोकातून जे लोक 5व्या लोकात येतात किंवा पृथ्वी तलावरून सरळ जे लोक 5व्या लोकात येतात, त्यांच्या बुद्धीचा खूप विकास ते 5व्या लोकात प्रवेश करण्यापूर्वीच झालेला असतो. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, यहुदी इत्यादी धर्मभेदाच्या भावना, तसेच जातीभेद, वर्णभेद, वंशभेद अशा प्रकारचे सर्व भेद पूर्णतः मावळल्यानंतरच जीवात्म्याचा 5व्या लोकात प्रवेश होतो. बघा, हे कुठलेच भेद आणि जातीभेदाच्या, धर्मभेदाच्या भावना ह्या मावळल्याशिवाय 5व्या लोकात प्रवेश होत नाही. 5व्या लोकामध्ये नामरूपातील प्रकाशमय अशा एकाच परमेश्वराचे ध्यान व चिंतन करण्याची साधना शिकवली जाते व तीच साधना दृढमूल केली जाते. काय शिकवलं जातं इथं? प्रकाशमय अशा एकाच परमेश्वराचे ध्यान आणि चिंतन. म्हणजे त्या परमेश्वराला कुठलं रूप दिलेलं नाहीये. तो कोण आहे परमेश्वर? प्रकाशमय असा तो परमेश्वर आहे आणि त्याचं ध्यान आणि चिंतन करायचं आहे. विश्वबंधुत्व, वैश्विक प्रेम व संपूर्ण मानवता इत्यादी सद्गुणांमध्ये परिपूर्णता प्राप्त झाल्यानंतर आत्म्याचा 6व्या लोकात प्रवेश होतो. बघा, किती महत्वाच्या गोष्टी आहेत हे. विश्वप्रेम, संपूर्ण मानवता आणि विश्वबंधुत्व हे सद्गुणांमध्ये परिपूर्णता प्राप्त झाल्यानंतर आत्म्याचा 6व्या लोकात प्रवेश होतो. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण हळूहळू शिकलो तर आपल्याला हे फिफ्थ डायमेन्शन, 6th डायमेन्शन याच्यामध्ये अवघड या गोष्टी जाणार नाही. अर्थात हे गुण पृथ्वी तलावरील ज्या माणसाच्या अंतरंगात असतात त्यांना सरळ 6व्या लोकात प्रवेश मिळतो. बघा, उत्तरच मिळालं आपल्याला डायरेक्ट लगेच. काय सांगितलंय स्वामींनी? हे गुण तुम्ही जर इथंच शिकलात, बरोबर. नूतन मॅडम बरोबर आहे. वननेस मध्ये जर आत्ताच आपण आलो, म्हणजे हे विश्वबंधुत्व जर अंगीकारलं, जातीभेद कुठला घेतला नाही किंवा वंशभेद कुठला हे केला नाही, तर आपण वननेस मध्येच आलो. मग हे जर आपण आत्ताच शिकलो, आणि हे कोण आपल्याला शिकवते बघा, किती अमूल्य ज्ञान मिळतंय त्या प्लॅटफॉर्मला. तो त्यामुळे कोणीही मॅडमचे क्लास चुकवत जाऊ नका. मॅडम जे काही शिकवतात ते फार जीव तोडून शिकवतात आणि हे असं अमूल्य ज्ञान दुसरीकडे कुठेही तुम्हाला मिळणार नाही. तर हे जर आपण आत्ताच मानवी जीवनामध्येच हे सर्व गुण अंगीकारले तर सरळ 6व्या लोकात आपल्याला प्रवेश मिळू शकतो. बघा, शॉर्टकट किती आहेत आपल्याकडे. भारी आहेत ना शॉर्टकट, मॅडमनी सगळे शिकवलेले आहेत. फक्त करणारा पाहिजे, तो जिद्द पाहिजे की मला हे करायचंय. कारण जर तुमच्या समोर हे ज्ञान आले तर ते तुमच्यासाठी योग्य आहे आणि तुम्ही त्या योग्यतेचे आहात. तुमच्यापर्यंत आलंय ते म्हणजे तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे. तुम्ही त्या संधीचा फार प्रभावीपणे त्याचा वापर करून घेतला पाहिजे. त्यामुळे बघा, आपल्याला फटाफट 6व्या डायमेन्शन मध्ये सुद्धा लगेच प्रवेश मिळणार आहे. फक्त ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर त्या सतत जर आठवण केल्या ना आपल्याला, हे करायचे ते करायचे, तर ते होऊन जातं. काही अवघड नाहीये ह्या गोष्टी. प्रत्येक लोकाचा एक अधिपती असतो. या अधिपतीच्या हाताखाली अनेक आत्मे मदतनीस म्हणून कार्य करीत असतात. हे सर्व अधिपती 7व्या लोकाच्या अधिपतीच्या अधीन राहून कार्य करीत असतात. म्हणजे 7व्या लोकाचा अधिपती हा सर्वाधिपती असतो. तो 7ही लोकांचा अधिपती असतो. कनिष्ठ स्वर्ग लोकात प्रवेश मिळाल्यापासून पुढील सर्व लोकातील वैशिष्ट्य असे असते की या लोकातील आत्मे चिरतरुण असतात. समजा एखादा मनुष्य पृथ्वीवर मरताना त्याचे वय 90-95 वर्षाचे आहे. ते जरा जर्जर शरीर टाकून तो जेव्हा 5व्या किंवा 6व्या लोकात प्रवेश करतो तेव्हा त्याचे सूक्ष्म शरीर अत्यंत तेजस्वी व 30-32 वयोमानाचे दिसून येते. ही सुविधा फक्त 5व्या लोकापासूनच आहे. सुविधा आहे बरं काय, ही सुविधा फक्त 5व्या लोकापासूनच आहे. म्हणून देवदेवतांची चित्रे आपण कसं म्हणतो, कायम देव तरुणच दाखवलेले असतात चित्रांमध्ये, फोटोंमध्ये. देवी देवता कायम तरुण दाखवलेले असतात. म्हणून देवदेवतांची चित्रे तरुण, यौवन्न संपन्न अशी चितारली जातात. सौंदर्य हा स्वर्ग लोकाचा स्थायी भाव असून येथील प्रत्येक आत्मा सौंदर्य संपन्न असतो. येथील भूमीवर रत्ने इतस्ततः विखुरलेली असतात. भूमीचे रंगही वेगवेगळे असतात. काही ठिकाणी सुवर्ण रंगभूमी तर काही ठिकाणी पाचूच्या रंगांची भूमी ही आहे.
सौंदर्य, आनंद, प्रसन्नता हे या लोकांचे वैशिष्ट्य आहे. पुण्यवान जीव हजारो वर्षे येथे आनंद उपभोगत राहतात. सर्वत्र प्रेमाचे आणि शांतीचे वातावरण असते. हा श्रेष्ठ स्वर्गलोक विस्ताराने खूपच मोठा आहे. येथील काही भागात देवता राहतात. प्रत्येक देवतेचा स्वतंत्र महाल असतो. या देवतेचे विशिष्ट अधिकार असतात व आपल्या अधिकारानुसार त्या कार्य करीत असतात. या सर्व श्रेष्ठ स्वर्ग लोकात विविध विभाग असून या विविध विभागांना वेगवेगळी नावे आहेत. काय नावे आहेत? शुक्रलोक, बुधलोक, चंद्रलोक इत्यादी. या सर्वांस मिळून स्वर्ग हे एकच नाव रूढ आहे. शुक्रलोकात संगीताची आवड असणारे संगीत तज्ञ आत्मे राहतात. तर बुधलोकात बुद्धिमान, साहित्य, वाङ्मय यात रुची असणारे आत्मे राहतात. या लोकातील आत्मे पृथ्वी तलावरील मनुष्यांना प्रेरणा देतात. या प्रेरणेमुळे वैज्ञानिक निरनिराळे शोध लावतात व संगीताला सृजनशक्तीचे सामर्थ्य प्राप्त करून देतात. आता आहे सातवा लोक. सातवा लोक आहे हा सर्वोत्तम लोक आहे. पृथ्वीवरील अत्यंत पुण्यवान आत्म्यांना या लोकात प्रवेश मिळतो. पृथ्वीवरील आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी अशा महात्म्यांचा येथे निवास असतो. संपूर्ण विश्वामध्ये सद्भाव निर्माण व्हावा, समस्त मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले आहेत अशा महान आत्म्यांना या लोकात प्रवेश मिळतो. या लोकांना सत्यलोक किंवा ब्रह्मलोक असेही म्हणतात. या लोकाच्या अधिपतीला ब्रह्मा किंवा परमात्मा असे म्हणतात. या लोकात राहणारे आत्मे इतके तेजस्वी असतात की 6व्या लोकातील आत्म्यांनाही त्यांचे तेज सहन होत नाही. बघा, 6व्या लोकातल्या आत्म्यांना सुद्धा ह्या 7व्या लोकातल्या आत्म्यांचे तेज सहन होत नाही, इतके ते तेजस्वी असतात. मनाचा नाश झाल्यावर या लोकात प्रवेश होतो. कशाचा नाश आहे इथं? मनाचा. आणि आपलं सगळं मनातूनच सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. पहिल्या मनात होतात, नंतर कृतीत होतात. इथं हा मनाचाच नाश त्यांनी करायला सांगितलेला आहे. मनाचा नाश झाल्यावर या लोकात प्रवेश होतो. म्हणून पृथ्वी तलावरील योगी साधनेद्वारा मनाचा नाश घडवून आणतात. मनाचा नाश झाल्यानंतर या ब्रह्मलोकाचे द्वार उघडले जाते. म्हणून आपण ध्यानात काय करतो? 2 विचारांमधील अंतर कमी 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 करण्याचा प्रयत्न करतो. विचार थांबत नाही. विचार हे मनात असतात. विचार काही थांबत नाही. त्यांची साखळी सतत चालूच असते. एक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. आणि निगेटिव्हिटी मध्ये तर खूप भरभर 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 विचार येतात. मग हे विचार थांबवणं तर शक्य नाही, कमी करणं तरी आपल्या हातात आहे. आणि ध्यानानंच ते घडू शकतं. मग जर कमी कमी झाले तर 2 विचारांमधील जसं अंतर वाढत जातं तसं हे शृंखला तुटून ब्रेक ती चेन तुटल्यामुळं आपल्याला ध्यानामध्ये प्रगती होते आणि ही एक सुंदर साधना होते. तर आता मनाचा नाश झाल्यानंतर या ब्रह्मलोकाचे द्वार उघडते. आता 8वा लोक बघूया. या लोकालाही ब्रह्मलोक असेच म्हणतात. काही ठिकाणी याला विष्णू लोक असेही म्हणतात. येथे प्रचंड तेज असल्याने तेथील प्राचीनकालीन तपस्वी लोकांचे वास्तव्य येथे असल्याने त्याला तपोलोक असे सुद्धा म्हणतात. हजारो वर्षांचे तपस्वी, महायोगी, महाऋषी, महासिद्ध असे लोक येथे राहतात. या 8व्या लोकाचा एक पोट विभाग म्हणून त्याला नक्षत्र लोक असे सुद्धा म्हणतात. येथे काही ऋषींचे वास्तव्य आहे. तसेच उच्च कोटीच्या महादेवताही या लोकात राहतात. अत्यंत तेजस्वी असे हे परमात्मे पृथ्वी तलावरील लोकांनी केलेल्या प्रार्थनेला प्रतिसाद देतात. येथे काही आत्मे 20 वर्षाच्या तरुण युवकाप्रमाणे व 16-17 वर्षाच्या तरुण युवतीप्रमाणे दिसतात. आता आहे 9वा लोक. संस्कृतमध्ये 7व्या लोकाच्या अधिपतीला ब्रह्मा व 7व्या लोकाला ब्रह्मलोक किंवा सत्यलोक असे म्हणतात. 8व्या लोकाला संस्कृतमध्ये विष्णुलोक किंवा वैकुंठ लोक असे म्हणतात. येथील अधिपतीला विष्णू असे म्हटले जाते. विष्णूला परमात्मा असे म्हणतात. आणि 9व्या लोकाला संस्कृतमध्ये शिवलोक असे म्हटले जाते. येथील लोकाच्या अधिपतीला परमेश्वर असे म्हटले जाते. 9व्या लोकाच्या शेवटच्या भागाला शक्ती लोक असे म्हणतात. म्हणजे सुरुवातीचा भाग आहे तो शिवलोक आहे आणि शेवटचा भाग आहे तो शक्ती लोक आहे 9व्या लोकातला. पृथ्वीपासून इतर सर्व लोकातील आत्म्यांना येथून शक्ती प्राप्त होते. बघा,
कुठून शक्ती मिळते आपल्याला? पृथ्वीपासून इतर सर्व लोकातील आत्म्यांना, म्हणजे सर्वांनाच या 9व्या लोकातून आपल्याला शक्ती प्राप्त होत असते. त्यानंतरचा शेवटचा लोक आहे शून्य लोक. कोणता आहे? शून्य लोक. प्रथम लोकापासून 9व्या लोकापर्यंत परमात्म्याची सत्ता चालते, परंतु शून्य लोकामध्ये कोणाचीच सत्ता चालत नाही. या शून्य लोकामध्ये 7व्या 8व्या 9व्या लोकातील परम आत्मे आपला येथील कार्यभाग संपल्यावर येऊन राहतात. 7व्या 8व्या आणि 9व्या लोकातील परम आत्मे आपला तेथील कार्यभाग हा संपवल्याशिवाय आपल्याला अनुमती नाहीये पुढे जायला. कोणत्याही आयामात जरी आपण असलो तरी कार्यभाग संपवणे हे फार महत्वाचं आहे, आणि तोही योग्य रीतीने संपवणे. हा शून्य लोक इतका विशाल आहे की आपली असंख्य ब्रह्मांडे त्याच्या पोटात सहज मावतील. पृथ्वी तलावरील महासिद्ध या शून्य लोकात योग साधनेद्वारा प्रवेश करतात. बघा, इथं सुद्धा प्रवेश आहे, परंतु कोणाला आहे? महासिद्ध लोकांना आहे प्रवेश. पृथ्वीवरील महासिद्ध या शून्य लोकात योग साधनेद्वारा प्रवेश करतात व स्वतः शून्य होऊन पृथ्वी तलात सदेहाने जातात. म्हणजे तिथला आनंद घेऊन ते परत पृथ्वी तलावरती जातात. तर आता शेवटचं प्रकरण या पुस्तकाचं आहे, ते वाचलं की हे पुस्तक संपेल. शेवटचं प्रकरण आहे ईश्वर प्राप्तीचे 4 मार्ग. 4 मार्ग दिलेले आहेत स्वामींनी, ते आपल्याला माहित आहे. पहिला आहे योग मार्ग, दुसरा ज्ञान मार्ग, तिसरा भक्ती मार्ग आणि चौथा मंत्र योग. तर ज्याची जशी भक्ती हे असेल, पायरी असेल, ज्याची जशी उपासना झाली असेल मागच्या जन्मी आत्ताच्या जन्मी, ज्या प्रत्येकाच्या स्टेप्स असतात त्यानुसार हे मार्ग आपण निवडतो. आता भक्ती मार्ग आणि मंत्र मार्ग हा प्राथमिक मार्ग आहे, आणि त्याच्यानंतर योग मार्ग आणि ज्ञान मार्ग हा येतो. ज्ञान मार्गाशिवाय मनुष्याची प्रगती होऊच शकत नाही, कारण ज्ञान घेतल्यानंतरच अज्ञानाचा नाश होतो आणि मग सर्व काही स्पष्ट आणि स्वच्छ दिसू लागतं. तर आपण यातला योग मार्ग आणि ज्ञान मार्ग वाचूया. योग साधना करताना पोट रिकामी असावे. पाणी प्यायल्यानंतर अर्धा तास, जेवणानंतर 5 तास साधना करू नये. पहाटे 5 ते 6:30 ही वेळ साधनेसाठी सर्वोत्तम. आपण तर आधीच 1 तास करतो, 4:30लाच आपण बसतो साधनेला. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून साधना करावी. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा व सोडावा, असे 21 वेळा करावे. नंतर उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने तसाच 21 वेळा श्वासोच्छ्वास करावा. म्हणजे इथं अनुलोम विलोम स्वामींनी सांगितलेला आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबावी व डाव्या नाकपुडीने श्वास घ्यावा. नंतर मधल्या 2 बोटांनी डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने श्वास सोडावा. नंतर उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन तो डाव्या नाकपुडीने सोडावा. श्वास रोखून धरण्याची मुळीच आवश्यकता नाही. अशा प्रकारे किमान 21 प्राणायाम सकाळी आणि संध्याकाळी असे करायला सांगितलेले आहेत स्वामीजींनी. सुरुवात ही अशी छोटी करायची आहे, अनुलोम विलोम पासून. 21 अनुलोम विलोम करायला सुरुवातीला सांगितले. वरील प्रमाणे प्राणायाम केल्याने मनात येणाऱ्या विचारांची संख्या कमी कमी होत जाते. मन एकाग्र होऊ लागते. सुरुवातीला 21 प्राणायाम करावेत. काही दिवसानंतर प्राणायामची संख्या वाढवली तरी चालेल. ज्यांना साधनेत प्रगती व्हावी असे वाटते त्यांनी प्राणायामाच्या संख्येत हळूहळू वाढ करीत जावी. दररोज 333 प्राणायाम केल्याने 6 महिन्यात नाड्या शुद्ध होतात. कशासाठी प्राणायाम करायचे? नाड्या शुद्ध होण्यासाठी. परंतु त्याचबरोबर सात्विक भोजनाची आवश्यकता आहे. दररोज अर्धा चमचा साजूक तूप प्यावे किंवा जेवणात तरी घ्यावं. प्राणायाम झाल्यावर ध्यान करा. डोळे मिटावेत व आपले सर्व लक्ष भूमध्याच्या ठिकाणी केंद्रित करावे. हळुवारपणे दीर्घ श्वसन चालू ठेवावे. मन चंचल झाल्यास आपला श्वास कोठे जातो ते पाहावे. ऋषी मुनींनी सांगितलेला क्रियायोग हाच असून त्याला लाहिरी महाशयांनी उलट पवन ठोकर मारे खोले दरवाजा असे म्हटलेले आहे. लहारी महाशयांचा उल्लेख आपल्याला योगी परमानंदांच्या पुस्तकामध्ये
झालेला आहे. तर क्रियायोगाची ही प्रक्रिया इथं सांगितलेली आहे की दीर्घ श्वसन चालू ठेवायचं आणि हा आपला जो श्वास आहे कोठं जातो त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. श्री महावतार बाबाजींनी ही साधना लाहिरी महाशयांना शिकवलेली आहे. तर यालाच उलट पवन ठोकर मारे खोले दरवाजा, म्हणजे आपण जर आतल्या बाजूनं बाहेर जर ठोकर मारली श्वासाने तर दरवाजा खुलतो, असा हा क्रियायोग आहे. श्वास घेताना आणि सोडताना सोहम असा जप चालू ठेवावा किंवा ओम असे म्हणावे किंवा आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण करावे. वरील मार्गाचे अनुसरण केल्यास परमार्थात खूप प्रगती होते. तर इथे योगाचा थोडासा परिचय दिलेला आहे स्वामींनी. योग मार्ग, योग साधना आणि प्राणायाम याचे बरेच प्रकार आहेत. ते आपल्या प्लॅटफॉर्मला आपल्या माधुरी मॅडम शिकवता पण आहेत. सर्वजण त्याचा लाभ सुद्धा घेत आहेत आणि प्राणायाम केल्यानंतर ध्यान उत्तम होत आहे अशा बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण ग्रुपवरती बघत आहोत. त्यानंतरचा मार्ग आहे ज्ञान मार्ग. ज्ञान मार्ग हा अत्यंत कठीण मार्ग असून कलियुगातील मानवांना ज्ञान मार्गाची साधना करणे कठीण आहे. कलियुगातील मानवाने भक्ती मार्ग व योग मार्ग या दोन मार्गानेच जाणे श्रेयस्कर. तरी पण सद्भक्तांना ज्ञान मार्गाची थोडीशी तोंड ओळख व्हावी, थोडासा परिचय व्हावा इतकीच ज्ञान मार्गाची माहिती येथे देत आहे. त्यांनी थोडीशीच माहिती दिली. प्रथम आपले मन विचार शून्य करावे. ज्ञान मार्गाची ही पहिलीच पायरी. 10 इंद्रिये मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्या पलीकडे असणारा मी कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. साधक जेव्हा असा प्रयत्न सुरू करतो तेव्हा त्याला आपल्या बंद नेत्रांमध्ये दिसणाऱ्या अंधारापलीकडे काय असेल हे जाणण्याची उत्सुकता असते. या अंधाराला भूताकाश असे म्हणतात. विचारशून्य अवस्थेमध्ये तो या अंधारात बुडी मारतो. जन्मोजन्मीची पुण्याई व ईश्वरी कृपा साथ देत असते. तर साधक या अंधाराच्या पलीकडील क्षेत्रात प्रवेश करतो. म्हणजे प्रगती कधी होते? आपली जन्मोजन्मी आपण जर ही साधना केली असेल, ध्यान केलं असेल तर आपल्याला ते या क्षणी उपयोगी पडतं आणि आपल्याला पुढचा प्रवास दिसतो. तर साधक या अंधाराच्या पलीकडील क्षेत्रात प्रवास करू शकतो. साधकाचे अंतरंग प्रकाशित होते. या प्रकाशित अवस्थेला चित्ताकाश असे म्हणतात. या अवस्थेमध्ये असंख्य देवदेवतांचे दर्शन होते. विचार शून्य, कल्पना शून्य व देह अहंता विरहित अत्यंत विनयशील असा साधक अनेक देवदेवतांची दर्शने घेत चित्ताकाशाचा प्रांत पार करतो. नंतर त्याचा चिदाकाशात प्रवेश होतो. येथे त्याला ब्रह्माचा साक्षात्कार होतो. कुठं होतो? चिदाकाशात होतो. चिदाकाशामध्ये ब्रह्माचा साक्षात्कार होतो. हळूहळू त्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे हा भाव उदय पावतो. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्मा आहे. यालाच सोप्या भाषेत शिवोहम असे म्हणतात. म्हणजे मीच शिव आहे किंवा मीच ब्रह्म आहे किंवा मीच ईश्वर आहे असा भाव मनात उदय पावतो. येथे अनेक साधक फसतात. कारण अहम ब्रह्मास्मी किंवा मी ईश्वर आहे यातील मी नाहीसा झालेला नसतो. मी नाहीसा झाला तरच हे सर्व समजण्यात आणि म्हणण्यात अर्थ आहे. अहम ब्रह्मास्मीच्या मायाजालातून जे साधक पुढे सरकतात त्यांना तत्वमसी असा साक्षात्कार होतो. म्हणजेच ते तू आहेस, जे काही ब्रह्म आहे ते तू आहेस. तत्त्वम असी, ते तूच आहेस. येथे मीपणाची जाणीव साधक विसरू लागतो, परंतु तूपणाची जाणीव कायम राहते. काय होतं? मीपणाची जाणीव विसरते, परंतु तूपणाची जाणीव राहते. हा सर्व विषय अनुभवगम्य आहे, त्यामुळे सोप्या भाषेत सांगणे कठीण आहे. मीपणाची जाणीव विसरल्यावर तूपणाच्या जाणीवेत साधक येतो आणि मी तूपणाची जाणीव विसरल्यानंतर साधक प्रज्ञानम ब्रह्म या अवस्थेत येऊन पोहोचतो. येथे त्याची दृष्टी ज्ञानमय होते. त्याला अनेक प्रकारचे ज्ञान होऊ लागते व त्याला सर्व खलविदम ब्रह्मचा साक्षात्कार होतो. म्हणजेच सर्व ब्रह्म आहे असा त्याला
साक्षात्कार होतो. येथे त्याचा अध्यात्माचा ज्ञान मार्ग संपतो. काय होतं या ठिकाणी? अध्यात्माचा ज्ञान मार्ग या ठिकाणी त्या साधकाचा संपतो. या संपूर्ण विश्वामध्ये एका ब्रह्माशिवाय दुसरे काहीही नाही, हा अनुभव त्याला येतो. आणि हाच खरा अनुभव महत्वाचा आहे की संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्माशिवाय दुसरे काहीही नाही. तर अशा रीतीने हे 4 मार्ग सांगितलेले आहेत ईश्वर प्राप्तीचे. त्यातला मंत्र मार्ग आणि भक्ती मार्ग आपण वाचलेला नाही. ज्ञान मार्ग आणि योग मार्ग याचं आपण वाचन केलेलं आहे. परोपकारार्थ इदं शरीरम, ईश चिंतनार्थ इदं मनः, विवेकार्थ इदं बुद्धिः, ब्रह्मज्ञानार्थ जीवनम. स्वामीजी असं म्हणतात, शरीर हे परोपकार करण्यासाठी आहे, मन हे ईश्वराच्या चिंतनासाठी आहे, बुद्धी हे चांगले काय आणि वाईट काय याचा विचार करण्यासाठी आहे, आणि जीवन ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आहे. तर अशा रीतीनं हे पुस्तक संपलेलं आहे. तर आपण सर्वांनी वेळ देऊन, सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला सर्वजण छान प्रतिसाद देत आहेत, सुंदर प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळं उत्साह वाढतो करणाऱ्यांचा, घेणाऱ्यांचा सुद्धा. त्यामुळे सर्व साधकांचे ग्रुप एनर्जीचे खूप 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 धन्यवाद. तसेच हा कार्यक्रम अरेंज करणाऱ्या, या संधी उपलब्ध करून देणारे, व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या आपल्या विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक संस्थेच्या सेक्रेटरी सर्व माननीय डॉक्टर मंगल मॅडम यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. आणि दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्या निमित्तानं स्वामी दत्तावधूतांची, की जे स्वतः दत्तगिरी या नावाने त्यांनी काम केले, अजूनही ते आहेत आणि त्यांचं अजूनही तपस्या चालू आहे. तर त्यांनी लिहिलेली ही सुंदर पुस्तकांची ऊर्जा एवढी प्रचंड आहे. या पुस्तकं प्रत्येकानं घरात घेऊन त्याचं वाचन करावं, त्याचा फायदा नक्कीच होईल. तर अशा सुंदर पुस्तकांचे वाचन करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल आपल्या माननीय मंगल मॅडमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम धन्यवाद. खूप छान विश्लेषण केलं मॅडम तुम्ही. खूपच सुंदर. आणि मॅडम